नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र भरती या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर या ठिकाणी आपण शालेय पुस्तकांचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आपण भारताचा भूगोल आज अभ्यासणार आहोत। तर सर्वप्रथम भारताच्या भूगोलाची प्रस्तावना पाहणार आहोत। पहा, 8व्या शतकात अरब, 12व्या शतकात तुर्की आणि त्यांच्या पाठोपाठच 15व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपियन व्यापारी भारतामध्ये येऊन दाखल झाले। तर 8व्या शतकामध्ये कोण आलं भारतामध्ये? तर अरब आले। 12व्या शतकात कोण आलं? तर तुर्की आले। तर 15व्या शतकामध्ये युरोपियन व्यापारी भारतात येऊन दाखल झाले। त्यानंतर भारताचा विस्तार उत्तरेकडील हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगेपासून ते दक्षिणेला कन्याकुमारी पर्यंत आहे। जर आपल्याला भारताचा विस्तार विचारला तर तो उत्तरेकडील हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगेपासून ते दक्षिणेला कन्याकुमारी पर्यंत आहे। भारतात विपुल नैसर्गिक साधन संपत्ती आहे। मग ती कोणती आहे? तर उदाहरणार्थ सूर्यप्रकाश, सुपीक मृदा आहे, पाणी आहे, खनिज आहे, वनस्पती आणि प्राणीजीवन इत्यादी जी काही साधन संपत्ती आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारत या देशामध्ये आहे। त्यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे। भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने असा जर प्रश्न विचारण्यात आला तर ते म्हणजे राजस्थान। मग नंबर 2 चे कोणते राज्य आहे जे की क्षेत्रफळाच्या दृष्टीने नंबर 2 ला आहे? तर ते आहे मध्य प्रदेश। आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने नंबर 3 वर असणारे राज्य आहे ते म्हणजे महाराष्ट्र। या ठिकाणी हे तीनही राज्य पहिला, दुसरा आणि तिसरा नंबर लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे। तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने नंबर 1 चं राज्य आहे ते म्हणजे राजस्थान, नंबर 2 चं राज्य आहे ते म्हणजे मध्य प्रदेश आणि नंबर 3 आहे ते म्हणजेच महाराष्ट्र। गोवा हे भारतातील सर्वात लहान राज्य आहे। तर मोठंच विचारतील असं काही नाही, तर सर्वात लहान राज्य कोणतं असा जर प्रश्न विचारण्यात आला तर ते आहे गोवा। तर यानंतर आपण भारताचे स्थान आणि विस्तार पाहणार आहोत। भारताचे दक्षिण टोक इंदिरा पॉइंट, भारताचे दक्षिण टोक इंदिरा पॉइंट या नावाने ओळखले जाते। कन्याकुमारी जवळ सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान दिवस यांच्यातील फरक सुमारे 45 मिनिटांचा आहे। तर हाच फरक लडाख, कुठे? लडाख या प्रदेशातील लेह येथे 4 तासांचा आहे। कन्याकुमारी जवळ सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान दिवस यांच्यातील फरक फक्त 45 मिनिटांचा आहे। तर हाच फरक लडाख प्रदेशातील लेह येथे सुमारे 4 तासांचा आहे। अतिशय महत्त्वाची माहिती आहे। त्यानंतर रेखावृत्तीय विस्तारामुळे स्थानिक वेळ बदलते, तसेच सूर्योदय व सूर्यास्त यांच्या वेळा ठरतात। त्यानंतर हिंदी महासागर हा जगातील एकमेव असा महासागर आहे की ज्याचे नाव एका देशावरून ठेवले आहे। तर हिंदी महासागर हे नाव हिंदुस्तान या देशावरून ठेवलेले असावे। क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील 7व्या क्रमांकाचा देश आहे। पूर्ण जगाचा जर विचार केला तर भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने 7व्या क्रमांकाचा देश आहे। भारताचे क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर इतके आहे, लक्षात असू द्या। त्यानंतर गुजरातच्या पश्चिमेकडील टोकापासून अरुणाचल प्रदेशाच्या पूर्व टोकापर्यंतचे अंतर 2,993 किमी, तर काश्मीरच्या उत्तर टोकापासून मुख्य भूमीच्या दक्षिण टोकापर्यंतचे अंतर हे 3,214 किलोमीटर आहे। अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। या ठिकाणी अंतर लक्षात ठेवा। गुजरातच्या पश्चिमेकडील टोकापासून अरुणाचल प्रदेशाच्या पूर्व टोकापर्यंतचे अंतर हे 2,993 किलोमीटर, तर काश्मीरच्या उत्तर टोकापासून मुख्य भूमीच्या दक्षिण टोकापर्यंतचे अंतर हे 3,214 किलोमीटर आहे। त्यानंतर भारताची भूसीमा 15,200 किमी लांबीची आहे। भारताची भूसीमा ही किती लांबीची आहे? तर 15,200 किलोमीटर लांबीची आहे। त्यानंतर भारताला एकूण सागरी किनारा किती लाभला आहे? तर तो आहे सुमारे 7,517 किमी लांबीचा समुद्र किनारा हा भारताला लाभला आहे। त्यानंतर अतिशय महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत ते म्हणजे सभोवतालचे राष्ट्र। तर या ठिकाणी आपल्याला भारताच्या सभोवतालची राष्ट्र पाहायची आहेत। तर या ठिकाणी आपल्याला देशाचे नाव दिले जाईल, त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला भूसीमेवर असणारी राज्य कोणती आहेत, म्हणजेच एखादा जो देश आहे तो देश कोणत्या राज्याच्या भूसीमेला लागून आहे हे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे। असे बरेच प्रश्न विचारले जातात, त्यासाठी लक्षात असू द्या। तर नंबर 1 आहे पाकिस्तान,
तर पाकिस्तानला कोणकोणत्या राज्याच्या सीमा लागून आहेत तर पहा, गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू आणि काश्मीर या राज्याच्या सीमा या पाकिस्तान या देशाला लागून आहेत. त्यानंतर अफगाणिस्तान, तर अफगाणिस्तानला जम्मू आणि काश्मीर या राज्याच्या सीमा लागून आहेत. चीन या देशाला जम्मू आणि काश्मीर, त्याचबरोबर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या राज्याच्या सीमा लागून आहेत. त्यानंतर आहे नेपाळ, तर नेपाळला उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम या राज्याच्या सीमा लागून आहेत. त्यानंतर आहे भूतान. भूतान या देशाला सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश या राज्याच्या सीमा लागून आहेत. त्यानंतर आहे म्यानमार. अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम या राज्याच्या सीमा लागून आहेत. त्यानंतर आहे बांगलादेश. बांगलादेश या देशाला पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम या राज्याच्या सीमा लागून आहेत. तर यानंतर आपण सागरी सीमा पाहणार आहोत. भारताच्या पश्चिम आणि नैऋत्य दिशेला अरबी समुद्र आहे. तर या ठिकाणी आपण भारताच्या कोणत्या दिशेला कोणत्या सागरी सीमा आहेत हे आपण पाहत आहोत. तर भारताच्या पश्चिम आणि नैऋत्य दिशेला अरबी समुद्र आहे. त्याचबरोबर उपदिशा, ज्या काही उपदिशा आहेत त्यामध्ये नैऋत्य दिशेला अरबी समुद्र आहे. त्यानंतर पूर्व आणि आग्नेय दिशेला बंगालचा उपसागर आहे. तर भारताची जी काही पूर्व दिशा आहे त्याचबरोबर आग्नेय दिशा आहे, या दिशेला बंगालचा उपसागर आहे. त्यानंतर दक्षिणेला हिंदी महासागर आहे. भारताच्या दक्षिण दिशेला हिंदी महासागर आहे. भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक कन्याकुमारी आहे. भारताच्या द्वीपकल्पाचे दक्षिण टोक हे कन्याकुमारी आहे. त्यानंतर श्रीलंका आणि भारत यांच्यामध्ये मानारचे आखात आणि पालकची अरुंद सामुद्रधुनी आहे. भारताची सागरी सरहद्द पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव, इंडोनेशिया, बांगलादेश आणि म्यानमार या देशाच्या सागरी सीमांशी संलग्न आहे. यानंतर आपण भूविज्ञान पाहणार आहोत. भारत हा वैविध्यपूर्ण भूविज्ञान वैशिष्ट्यांसाठी तसेच विविध खनिजांसाठी प्रसिद्ध आहे. भारताचे प्राकृतिक दृष्ट्या सर्वसाधारण 3 विभाग आहेत. तर पहिला विभाग आहे हिमालय पर्वतरांग, नंबर 2 आहे उत्तरेकडील मैदान आणि नंबर 3 आहे द्विकल्पीय पठार. भूवैज्ञानिक घडामोडीशिवाय अपक्षय, अपक्षरण, निक्षेपण यासारख्या प्रक्रियांनी प्राकृतिक रचनेत उंच सखलपणा निर्माण झाला आहे. आपल्या देशात पृथ्वीवरील सर्व प्रमुख प्राकृतिक वैशिष्ट्ये आढळतात. मग ती कोणती? तर उदाहरणार्थ पर्वत, मैदाने, वाळवंटे, पठारे आणि बेटे इत्यादी प्राकृतिक वैशिष्ट्य हे भारतामध्ये आढळतात. यानंतर आपण प्रदेश निश्चितीची प्रक्रिया पाहणार आहोत. तर प्रदेश निश्चितीची प्रक्रिया ही कशा प्रकारे केलेली असते ते आपण इथे थोडक्यात जाणून घेऊया. प्रदेश हे एक विशिष्ट क्षेत्र असते. ते लहान किंवा मोठे भौगोलिक क्षेत्र असू शकते. प्रत्येक प्रदेशाची एक किंवा अधिक गाभा क्षेत्रे असतात. गाभा क्षेत्रामध्ये भौगोलिक आकृतिबंध उत्कृष्टरित्या विकसित झालेला असतो. तर प्रदेश समान वैशिष्ट्यांच्या आधारे निश्चित केले जातात. सलगता आणि समानता ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. उदाहरणार्थ भौगोलिक प्रदेश, हवामानाचे प्रदेश, वनांचे प्रदेश अशा प्रकारचे समानता एकत्र करून त्यांचे विभाग पाडले जातात. प्राकृतिक प्रदेश हे उत्पन्न, स्थान, उठाव, खडकांचे प्रकार, भूरूपे, हवामान, मृदा, वने इत्यादींच्या आधारे ओळखले जातात. आर्थिक प्रदेश आर्थिक घटकांवर आधारित असतात. उदाहरणार्थ उद्योग, वाहतूक, विकासाचे स्तर. त्यानंतर प्राकृतिक विभाग. तर प्राकृतिक विभागाचा पहिला प्रकार आहे उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश. तर उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर सर्वप्रथम पहा, या ठिकाणी आपण उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश पाहत आहोत. हिमालय पर्वतरांगा या सर्वात अर्वाचीन घडीच्या पर्वतरांगा आहेत. तर हिमालय हा जगातील सर्वात उंच भू उठावाचा प्रदेश आहे. तर सर्वात उंच म्हणून हिमालय हा आपल्याला माहित असला पाहिजे. त्यानंतर हिमालय या पर्वतरांगाचा गाभा हा कणाक्षाम खडकांनी बनलेला असून
त्यांच्या दुतर्फा रूपांतरित झालेल्या गाळाचे खडक आहेत. या प्रदेशाची रचना अतिशय गुंतागुंतीची आहे. तीव्र उतार, अतिउच्च बर्फाच्छादित शिखरे, थंड हवामान, अरुंद खोल दऱ्या, वेगाने वाहणाऱ्या नद्या ही हिमालय पर्वताची वैशिष्ट्ये आहेत. जर हिमालय पर्वताची वैशिष्ट्ये कोणती तर पहा, तीव्र उतार, अतिउच्च बर्फाच्छादित शिखरे, थंड हवामान, अरुंद खोल दऱ्या, वेगाने वाहणाऱ्या नद्या ही हिमालय पर्वताची वैशिष्ट्ये आहेत. हा एक बहुतांश ठिकाणी मनुष्यवस्ती नसलेला विस्तारित भूप्रदेश आहे. मनुष्यवस्ती कमी असलेला प्रदेश म्हणजेच हिमालय. आपण उत्तरेकडील मैदानी प्रदेश पाहणार आहोत. प्राकृतिक विभाग यामध्ये नंबर 2 चा विभाग आहे उत्तरेकडील मैदानी प्रदेश. तर ही मैदाने म्हणजे गाळाच्या मृदेचा एक सलग पट्टा आहे. गाळाच्या संचयनाची जाडी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढत जाते. उतार मंद स्वरूपाचा आहे. नद्या संतपणे वाहतात, त्यामुळे गाळाची मैदाने तयार झालेली आहेत. त्यानंतर येथील मृदा अत्यंत सुपीक असल्याने हा विभाग देशातील शेती व्यवसायाच्या दृष्टीने खूपच महत्वाचा आहे. येथील मृदा अत्यंत सुपीक असल्याने हा विभाग देशातील शेती व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजेच उत्तरेकडील मैदानी जे काही प्रदेश आहेत त्या ठिकाणी शेती व्यवसायाला वाव आहे, कारण त्या ठिकाणची मृदा ही अत्यंत सुपीक आहे. त्यानंतर राजस्थानचे वाळवंटी मैदान याला अपवाद आहे. म्हणजेच सर्वच ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारची मृदा आहे, परंतु राजस्थान या राज्यामध्ये अशा पद्धतीची जी काही सुपीक मृदा आहे ती या ठिकाणी नाही. म्हणजेच राजस्थानचे जे काही वाळवंटी मैदान आहे हे वरील जे काही वैशिष्ट्ये सांगितली आहेत त्याला अपवाद आहे. त्यानंतर आपण द्विकल्पीय पठारे पाहणार आहोत. तर त्यानंतर आपण द्विकल्पीय पठारी प्रदेश पाहूया. तर या द्विकल्पीय पठारी प्रदेशांची काही वैशिष्ट्ये किंवा थोडक्यात माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत. भारतीय पठार हे जगातील सर्वात प्राचीन भूभागापैकी एक आहे आणि इतर भूभागाच्या तुलनेत स्थिर आहे. भारतीय पठार हे जगातील सर्वात प्राचीन भूभागापैकी एक आहे. जे काही भारतामध्ये पठार आहे हे जगातील सर्वात प्राचीन भूभागापैकी एक आहे आणि ते इतर भूभागाच्या तुलनेत स्थिर आहे. त्यानंतर भारतातील हा सर्वात मोठा प्राकृतिक विभाग आहे. भारतातील सर्वात मोठा प्राकृतिक विभाग कोणता तर द्विकल्पीय प्रदेश किंवा द्विकल्पीय पठार. या प्रदेशाचा आकार त्रिकोणी आहे. आकार सुद्धा विचारला जाऊ शकतो. द्विकल्पीय प्रदेशाचा किंवा पठाराचा आकार हा त्रिकोणी आहे. कसा आहे तर त्रिकोणी आहे, लक्षात असू द्या. तो प्राचीन अग्निजन्य आणि रूपांतरित खडकांनी बनलेला आहे. येथील भूरूपांची अनेक वैशिष्ट्ये प्रस्तरभंग आणि ज्वालामुखीच्या हालचालींनी बनलेली आहेत. क्षितिज समांतर पसरलेला घनरूप लावाचा थर हे या प्रदेशाचे वैशिष्ट्य आहे. या प्रदेशात सुपीक काळी मृदा आहे. हा प्रदेश खनिज संपत्तीने संपन्न आहे. तर अशा पद्धतीची वैशिष्ट्य ही आपल्याला द्विकल्पीय पठारी प्रदेशाची सांगता येतील. त्यानंतर आपण किनारी मैदानी प्रदेश पाहणार आहोत. तर स्थानानुसार हा प्रदेश 2 विभागात विभागला गेला आहे. तर नंबर 1 म्हणजे पश्चिम किनारी मैदानी प्रदेश आणि नंबर 2 म्हणजे पूर्व किनारी मैदानी प्रदेश. तर सर्वप्रथम आपण पश्चिम किनारी मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. मोसमी नद्या, उंच उठाव, विच्छेदित भूभाग, प्रस्तरभंग झालेला संरचना, तंदूर किनारपट्टी, घळ्या आणि तीव्र उताराचे कडे ही पश्चिम किनारी प्रदेशाची वैशिष्ट्ये आहेत. त्यानंतर पूर्व किनारी मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्य, त्रिभुज मैदाने हे पूर्वेकडील किनारी प्रदेशाची वैशिष्ट्ये आहेत. ही मैदाने नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनामुळे निर्माण झाली आहेत. महानदी, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी इत्यादी नद्यांमुळे तयार झालेल्या विस्तृत त्रिभुज प्रदेश ही या किनारी प्रदेशाची वैशिष्ट्ये आहेत. त्यानंतर बेटे पाहणार आहोत आपण. तर बेटांचे एकूण 2 प्रकार पडतात. नंबर 1 म्हणजे अरबी समुद्रातील बेटे आणि नंबर 2 म्हणजे बंगालच्या उपसागरातील बेटे. तर सर्वप्रथम आपण अरबी समुद्रातील बेटे पाहणार आहोत. लक्षद्वीप, मिनिकॉय आणि अमनदिवा बेटे हा अरबी समुद्रातील बेटांचा समूह आहे. भारताच्या नैऋत्य किनाऱ्यापासून 200 ते 440 किलोमीटर दूर ती स्थित आहेत. ही बेटे म्हणजे भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश होय. ही जी काही बेटे आहेत ती भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळखले जातात. या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कवरत्ती ही आहे. त्यानंतर बंगालच्या उपसागरातील बेटे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. एक मध्यवर्ती पर्वतरांग आणि त्या बेटांवर अनेक अरुंद दऱ्या ही उत्तर अंदमान बेटाची प्राकृतिक वैशिष्ट्ये आहेत. छोटा अंदमान जवळजवळ सपाट आहे. फक्त त्याच्या उत्तरेला टेकड्यांची रांग आहे.
निकोबार बेटे ही जलमग्न पर्वतरांगेची शिखरे आहेत आणि हा भाग प्रामुख्याने डोंगराळ आहे. छोट्या प्रवाहांनी त्यांचा पृष्ठभाग ठिकठिकाणी अपक्षरण केला आहे. तर यानंतर आपण भारताचे प्राकृतिक विभाग किंवा प्रदेश आणि त्यांचे उपविभाग पाहणार आहोत. तर नंबर 1 ला आहे उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश. तर उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशाचे उपविभाग आहेत पश्चिम हिमालय, मध्य हिमालय आणि पूर्व हिमालय. त्यानंतर उत्तरेकडील मैदानी प्रदेश. तर यांचे उत्तरेकडील मैदानी प्रदेशाचे उपविभाग आहेत वाळवंट, पश्चिम मैदान, मध्यवर्ती मैदान, त्रिभुज प्रदेश व पूर्वीय मैदान. त्यानंतर द्विकल्पीय पठारी प्रदेश. तर द्विकल्पीय पठारी प्रदेशाचे उपविभाग पहा मध्यवर्तीय उच्चभूमी आणि दख्खनचे पठार. त्यानंतर घाट आणि किनारी मैदानी प्रदेश याचे उपविभाग पश्चिम घाट, पूर्व घाट, पश्चिम किनारी मैदानी प्रदेश, पूर्व किनारी मैदानी प्रदेश. त्यानंतर पुढचा प्राकृतिक विभाग आहे बेटे. याचा उपविभाग आहेत अरबी समुद्रातील बेटे व बंगालच्या उपसागरातील बेटे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण भारताचा भूगोल थोडक्यात अभ्यासलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. तुमचा अभिप्राय आम्हाला प्रेरणा देतो.